श्री स्वामी समर्थ स्वामी नाम या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। स्वामींच्या उपासकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना। स्वामी समर्थांच्या उपासकाने काही गोष्टी अतिशय ध्यानात घ्याव्यात आणि त्याप्रमाणे आपले गुरु श्री स्वामी समर्थांची उपासना मनापासून करावी। स्वामी समर्थ हे स्वतः अतिरिक्त सोवळे ओवळे अवडंबर आवाजवी कर्मकांडाच्या विरुद्ध होते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि स्वामी समर्थांची भक्ती उपासना करताना अतिशय साध्या सोप्या पद्धतीने करावी। स्वामी समर्थांचे साधक उपासक भक्त हे 75% नोकरी व्यवसाय व्यापार करणारे आहेत। अशा व्यक्तींना रोज अनेक तास स्वामी समर्थांची उपासना करणे शक्य नाही। अशाने कमीत कमी वेळात स्वामींची विधायक उपासना करावी। दिवसातून अर्धा तास किंवा सकाळ दुपार रात्री प्रत्येकी 15-15 मिनिटे स्वामी समर्थांची उपासना केली तरी चालेल, पण ती मनापासून करावी। त्यासाठी जागेचे बंधन नाही। त्यातून नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अनेक तास आज वाहतुकीत जातात। अशा वेळी अनेकदा आपल्याला इच्छा असूनही स्वामींच्या उपासनेला हवा तेवढा वेळ देता येत नाही। अशा वेळी आपण नाराज न होता मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करत राहिले पाहिजे, तेही पुरेसे आहे। नामस्मरण बसल्या जागी करण्यास आपल्याला कोणतेही बंधन नाही। बस ट्रेन टॅक्सीत बसूनही स्वामींचा नामजप तुम्ही शांतपणे करू शकता। त्यासाठी घरी पूजा करायलाच पाहिजे असे अजिबात नाही। स्वामींच्या भक्त व उपासक परिवारात महिला वर्ग खूप मोठा आहे। आजच्या महिला सारे काम सांभाळून त्यांना नोकरी व्यवसाय सांभाळायचा असतो। हा महिला वर्ग स्वामी समर्थांच्या भक्तीत लीन असतो, परंतु वेळेअभावी स्वामी समर्थांची पूजा अर्चा करायला वेळ मिळत नाही। अशा वेळेस बसल्या जागी वेळात वेळ काढून त्या स्वामींचे नामस्मरण करू शकतात। ही गोष्ट दिलासादायक आहे। नामस्मरण करायला वेळेचे बंधन नसते। महिला वर्गाने जेवढी जमेल तेवढी स्वामींची सेवा करावी। भाव तेथे भक्ती स्वामी समर्थांची तुमच्या अंतःकरणात वसते। स्वामींबद्दल अतिशय प्रेमाचा भाव तुमच्या मनात असायला हवा। त्यासाठी रोज प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसले तरी चालू शकेल। स्वामी समर्थ हे खऱ्याखुऱ्या पवित्र भावाचे भुकेलेले आहेत। जेथे स्वामींप्रती पवित्र भावना प्रेम विश्वास आहे, तेथे आपोआप भक्ती ओघाने पुढे येतेच। स्वामी समर्थ तुमच्या अंतःकरणात तुमच्या सच्च्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने वस्ती करतील। तुम्ही मनात काहीही न आणता रोज तुमच्या कामातून सवड मिळेल तशी स्वामींची पूजा अर्चा जप नामस्मरण करावे। त्यासाठी खूप वेळ खर्च करता येत नाही म्हणून वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही, किंवा स्वामी आपण जास्त वेळ पूजा करत नाही म्हणून नाराज होतील असेही काही मनात आणू नका। स्वामींची भक्ती श्रद्धेने करा। स्वामी तुमच्या प्रेमळ भावाचे भुकेलेले आहेत हे लक्षात ठेवा। नुसत्या पवित्र व शुद्ध नामस्मरणाने स्वामी तुम्हाला पावतील। या गोष्टीवर दृढ श्रद्धा ठेवून स्वामींची उपासना करा आणि फक्त दिवसातील अर्धा तास स्वामी सेवेत घालून आनंदी जीवन जगा। श्री स्वामी समर्थ।